सूत्रधारमध्ये ऐकूया जन्मेजयाच्या नागयज्ञाची कथा, भाग 5. जन्मेजयाचा नागयज्ञ. मातेने दिला शाप भस्म होण्याचा, या कथेला पहा आयामहे किती. जे ठरवते नियती तेच घडते अंती, फेऱ्यात अडकता उरे फक्त परिणाम हाती. जन्मेजयाचा नागयज्ञ या मालिकेत आपण आतापर्यंत पाहिलं की जन्मेजयाला सरमा नामक कुत्रीनं शाप दिला. जन्मेजयानं सोमश्रवाला आपला पुरोहित नेमलं. उत्तंक आणि जन्मेजय यांची भेट झाली. उत्तंकाची तक्षकाप्रती असलेली द्वेषभावना, परीक्षिताचा मृत्यू इत्यादी घटना आपण पाहिल्या. या सगळ्या घटना शेवटच्या टप्प्यात जन्मेजयाच्या नागयज्ञाशी जोडलेल्या आहेत. या सगळ्या घटना एका मोठ्या घटनेला जन्म देत होत्या. चला या मालिकेच्या शेवटच्या भागाकडे वळूया. जेव्हा उत्तंक जन्मेजयाकडे पोहोचला तेव्हा जन्मेजयानं त्याच्या पित्याला मृत्यूचं कारण जाणून घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. उत्तंकानं त्याला सविस्तर वृत्तांत सांगितला. उत्तंक आणि तक्षक यांचं वैर पहिल्यापासूनच होतं. पण जन्मेजयाला जेव्हा हे कळलं की त्याच्या पित्याच्या मृत्यूला तक्षक कारणीभूत आहे, तेव्हापासून तो तक्षकाचा तिरस्कार करू लागला. शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो असं मानून जन्मेजयानं उत्तंकाचा सल्ला मानून नागयज्ञ करायचा निर्णय घेतला. जेव्हा नागयज्ञाची सगळी तयारी झाली तेव्हा त्याची शोभा पाहण्याजोगी होती. जन्मेजयाचा नागयज्ञ इंद्र आणि राजा पुरू यांच्या 100 यज्ञाच्या तोडीस तोड होता. सगळे ब्राह्मण, पुरोहित आणि राजे या यज्ञात सामील झाले होते. तेव्हाच तिथे आपल्या भक्तांच्या प्राणांच्या रक्षणाच्या हेतूनं आस्तिक मुनी पोहोचले. यज्ञमंडपात जाण्याआधीच त्यांना द्वारपालांनी अडवलं. हे पाहिल्यावर आस्तिक मुनींनी यज्ञ आणि जन्मेजय यांचा महिमा सांगायला आणि गुणगान गायला सुरुवात केली. आपल्या कर्माचं असं गुणगान ऐकून जन्मेजय आणि इतर उपस्थित लोक अत्यंत प्रसन्न झाले आणि जन्मेजय आपल्या अनुयायांना म्हणाला, हा मुलगा वयानं लहान आहे, पण त्याचं ज्ञान ज्येष्ठांच्या तोडीचं आहे. मी त्याला वर देऊ इच्छितो. यासाठी तुम्ही सर्वांनी मला संमती द्यावी. तिथे उपस्थित सर्वजण म्हणाले, एका बुद्धिमान ब्राह्मणाला वर देण्यात काहीच अनुचित नाही. पण सगळ्यात आधी आपण हे लक्ष ठेवलं पाहिजे की तक्षक नाग इथपर्यंत पोहोचेल. यानंतर जन्मेजयानं तक्षक नागाच्या नावाची आहुती देण्यास प्रारंभ केला. तेवढ्यात त्याला कोणीतरी सांगितलं की तक्षक नाग इंद्राच्या घरात लपलेला आहे आणि इंद्र त्याचं रक्षण करतो आहे. हे ऐकून राजाने लगेच इंद्रासमवेत तक्षकाला यज्ञात आणण्यासाठी आहुती देण्यास प्रारंभ केला. इंद्र त्याच्या नावाच्या आवाहनाला नाकारू शकला नाही आणि आकाशमार्गानं तो यज्ञाकडे येण्यास निघाला. तक्षक त्याच्या वस्त्रांमध्ये लपलेला असल्यानं तोही यज्ञाकडे निघाला. हे पाहून जन्मेजयानं आदेश दिला, हे ब्राह्मणांनो, हा तक्षक इंद्राच्या विमानात लपलेला आहे. त्यामुळे तुम्ही याला विमानासकट या यज्ञात पाडा. हे ऐकून इंद्र भयभीत झाला आणि तक्षकाला सोडून आपल्या विमानातून त्याने पळ काढला आणि तो परत आपल्या घराच्या दिशेने गेला. आता तक्षक यज्ञाच्या अग्नीजवळ येऊन पोहोचला. यज्ञ उचित पद्धतीने सुरू असलेला पाहून ब्राह्मणांनी जन्मेजयाला आस्तिक मुनींना वर देण्यास सांगितलं. यानंतर जन्मेजय आस्तिक मुनींना म्हणाला, हे बालका, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू मला कुठलाही वर मागू शकतोस. तू मागितलेला वर देण्याची माझी योग्यता नसली तरीही मी तो तुला देईन.
जेव्हा आस्तिकानं तक्षकाला यज्ञाच्या अगदी जवळ आलेलं पाहिलं, तेव्हा योग्य वेळ साधून त्याने वर मागितला. राजन, जर तुम्ही मला वर देणारच असाल तर मी असा वर मागतो की हा यज्ञ इथेच थांबू दे आणि कुठल्याही नागाची यात आहुती दिली जाऊ नये. वासुकी ही चिंतामग्न होते जाहले आणि आस्तिकाला लक्ष त्याचे लाभले. म्हणे जन्मेजय हवे ते वरदान मागा, ऐकताच हे मनी जणू फूल उमलले. हा वर ऐकून जन्मेजय खिन्न झाला आणि नकार देऊन त्याने आस्तिकाला इतर कुठलाही वर मागण्यास सांगितलं. पण आस्तिकाला इतर कुठल्याही वरदानाची अपेक्षाच नव्हती. एव्हाना तक्षका व्यतिरिक्त इतर अनेक नाग यज्ञात पडले होते आणि तिथे उपस्थित लोकांना असं वाटलं की निदान एका तरी ब्राह्मणाची इच्छा पूर्ण व्हायला हवी. याच दरम्यान आस्तिकानं तक्षकाला आकाशातच रोखलं, ज्यामुळे तो यज्ञाकडे येऊ शकत नव्हता. हे पाहून जन्मेजयाला चिंता वाटू लागली. पण सभेत उपस्थित लोकांचा मान राखणं जन्मेजयाचं कर्तव्य होतं. त्यातच त्याचा पुरोहित सोमश्रवा याचीही अशीच अट होती की कुठल्याही ब्राह्मणानं मागितलेला वर त्याला द्यावाच लागतो. त्यामुळे जन्मेजयानं आस्तिक मुनीला यज्ञ समाप्त करण्याचा आणि नाग आहुती थांबवण्याचा वर दिला. वर दिल्यावर जन्मेजय आस्तिक मुनींना म्हणाला, हे मुनिवर, तुम्ही माझ्या आगामी अश्वमेध यज्ञात अवश्य यावे. थांबली नियती मार्ग सारे बदलले, हे तर निव्वळ कर्माचे फळ लाभले रे. जे ठरवते नियती तेच घडते अंती, फेऱ्यात अडकता उरे फक्त परिणाम हाती. आस्तिक मुनींनी त्याला असं वचन दिलं आणि ते त्याचा मामा आणि मातेकडे परत गेले. सगळा वृत्तांत ऐकल्यावर नाग प्रसन्न झाले आणि त्यांनी आस्तिकाला वर मागण्यास सांगितलं. त्यावर आस्तिक मुनी म्हणाले, जो कोणी माझ्या या कथेचं पठण करेल त्याला नागांपासून कुठलंही भय उरणार नाही, असा वर मला हवा आहे. असं वरदान प्राप्त करून नागांचा उद्धार केल्यानंतर आस्तिकाने विवाह केला आणि शेवटी त्याला मोक्षप्राप्ती झाली. तर अशा रीतीने जन्मेजयाचा नागयज्ञ ही मालिका इथेच समाप्त होते आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी आमची आशा आहे. अशाच ज्ञानवर्धक कथांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. तात्पर्य: आपल्या लक्ष्याकडे अग्रेसर होणारा मनुष्य आपल्या सत्कर्मांच्या आणि परिश्रमांच्या बळावर ते लक्ष्य गाठतोच. जर तुम्ही अविचलित राहून तुमच्या लक्ष्याकडे पुढे चालत राहिलात तर कुठलंच काम तुमच्यासाठी कठीण नाही. आस्तिक मुनींनी सुद्धा असंच अविचल राहून योग्य वेळ साधून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नियती बदलून टाकली आणि आपलं उद्दिष्ट गाठलं. जे ठरवते नियती तेच घडते अंती, फेऱ्यात अडकता उरे फक्त परिणाम हाती.